नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज दीपामावस्या असल्यामुळे ना इथं माझी सकाळी सकाळीच देवपूजा करायची चालू होती। सध्या उठायला जरा उशीर होतो, त्यामुळे जरा कामाला पण उशीर होतो, कारण रात्री झोपायला उशीर होतो। आजकाल आपली राधा रात्री जागरण करते, त्यामुळे ना मला पण उठायला उशीर होतो, झोपायलाच उशीर होत असल्यामुळे। तरी पण उठले, पटकन अंगणातलं झाडून घेतलं। आता मला रांगोळी काढायची इथं होती आणि आयुष्य इथे खेळायचं चालू होतं। स्कूल उशीर असल्यामुळे ना ह्याचं इथं खेळायचं चालू होतं सायकल। आजकाल रांगोळी काढायला जास्त वेळ नसतो, म्हणून मी ह्यावेळी छाप आणले होते, पण छाप काही नीट उमटतच नव्हते। ह्याच्यानंतर मात्र मी आत आले, कारण आज मला ना नाश्त्याला मुगाचा डोसा बनवायचा होता। याच्यामध्ये काय नाही, मग हिरवे मूग घेतलेले जे रात्री भिजत घातलेले, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडंसं दही टाकलं आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ह्याचे धिरडे मी सोडायला घेतले, ह्याचा डोसा मी बनवायला घेतला। परवाच्या खिचडीच्या व्हिडिओला मी म्हणलेलं ना, मी सध्या वेट लॉस जर्नीवरती आहे। तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलं की तू एवढ्या लवकर वेट लॉस जर्नी स्टार्ट नको करू, कारण राधा लहान आहे आणि तुमचं सगळ्याचं पण ते एकदम बरोबरच आहे। त्यामुळेच मी एवढे दिवस ना वजन कमी करायच्या मागे लागले नव्हते। आता असं होते माहितीये का, की राधा आणि आयुषची दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे। खूप धावपळ होते, दमायला होतं, पण आपल्यावर जी जबाबदारी ते आपल्याला पार पाडणं महत्त्वाचे आहे। आणि मग कशाला दमायला थकायला, म्हणून मी म्हटलं थोडंसं हेल्दी डाएटकडे लक्ष द्यायचं। मला फक्त दिवसभर एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह वाटायला हवं, एवढंच मला वाटते, बाकी काही नाही। पण हे डाएट ना मी एका डायटिशियनच्या कन्सल्टेशनमध्ये करते। फरक पडला की मी तुम्हाला पण त्यांचं नाव सांगून देईनच। आता इथे सकाळी सकाळी माझी इकडे नाश्त्याची तयारी, म्हणजे ओट्स पण बनवले होते आणि धिरडं पण बनवून झालं होतं। तर इथे घरून मला फोन आला होता मम्मी पप्पांचा, बरेच का, मुलं बरे आहेत का दोघांचं, जेव्हा गोष्टी आपल्या अंगावर पडतात ना, तेव्हा आपण आपोआप शिकत असतो जबाबदारी घ्यायला, आणि शिकायलाच पाहिजे। आता माझा ना ओट्सचा आणि मुगाचा नाश्ता झाला होता, त्याच्यानंतर मला मात्र या मोसंबीचा ज्यूस बनवायचा होता। परवा त्यानं सोडायला हे जेव्हा गेलो तेव्हा येताना मोसंबी घेऊन आलते, त्यामुळे ज्यूस पण बनवला। आता तोपर्यंत इथं राधाचा गोंधळ उठला होता की मम्मा मला घेत नाही असं वाटत होतं। आयुषचा मात्र इथं अभ्यास चालला होता। अजून अर्ध्या मोसंबीचा ज्यूस मात्र मला बनवायचा होता अजून, तोपर्यंत राधाला घेऊन बसले। इकडे दूध गॅसवर ठेवलं होतं, उतू जाता जाता मात्र वाचलं। आता हा जो आपला मिक्सर आहे ना, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, पण गेले खूप दिवसापासून मी हा हे काही प्रमोशन नाही बरं का, हा फूड प्रोसेसर आहे। ह्याच्यामध्ये ज्यूस करता येतो, कणिक मळता येतो, भाज्या चिरता येतात, सगळं करता येतं ह्याच्यामध्ये। आता मोसंबीच्या साली इथं बघू शकताय, म्हणजे तसं काहीच वाया जात नाही मोसंबी, आणि ज्यूस पण एकदम गाळून निघतो नाही का, बिया इथं वरती राहतात आणि ज्यूस मात्र खाली राहतो। आणि सध्या ना एक फळ कोणतं पण दिवसभरात खाते, मग ते ॲपल असो, कोणतंही फळ जे आपल्याला आवडतं ते एक फळ दिवसभरात खायचं चालू असतं माझं। इकडे आयुष मात्र 2-3दा येऊन गेला होता की झाले का मम्मा, झाले का मम्मा। आता त्याला ज्यूस प्यायला दिला, आता ज्यूस पिला, त्याच्यानंतर मग तो डाळिंब खाणार होता, कारण त्याला डाळिंब खायचं होतं। तसं आयुषला ना सगळे फळं आवडतात, म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच फळं खाणारे भरपूर आहेत, सगळे आवडीने फळं खातात। आता याला डाळिंब सोलून दिलं होतं, त्याला सोलता येत नाही, सोलून द्यायला लागतं। सोलून दिल्यानंतर मात्र हा खायचं चालू आहे ह्याचं। राहिलेलं त्यानं फ्रीजमध्ये ठेवलं, शाळेतनं आल्यानंतर परत खाल्लं। त्याच्यानंतर हातासरशी ताक पण बनवून घेतलं होतं, आहोंना दुपारी ताक घ्यायचं असतं, त्यामुळे हे ताक पण बनवून घेतलं। आयुष इथं बाहेर खेळतोय, तोपर्यंत राधा परत उठली होती झोपेतून। राधू आता दुपारच्या वेळेस आपलं व्हिडिओ एडिटिंगचं थोडंसं काम असतं, तर ते पण काम करायचं राधाला घेऊन, आणि त्याच्यानंतर जमलं, वेळ भेटला तर थोडासा आराम करायचा। 5-6 वाजता आधी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर आपल्या राधाला मी आणि आहोनी दोघांनी आंघोळ घालून घेतली। तसं आहो आणि मी दोघं आंघोळ घालून घेते, कारण आयुष्यवे मला सवय झाली होती। आणि इथे आता आयुष आणि त्याचा मित्र दोघांचं लॅपटॉप बघायचं चालू आहे। आता इथं मम्मा पूजा करते म्हटल्यानंतर आयुष्य मध्ये मध्ये तर करणं झालंच पाहिजे।
आज दीपावली असल्यामुळे ना तर ह्याची सगळी तयारी माझी आधीच मी करून घेतली होती. आता फक्त पूजेची मांडणी करून पूजा करायची होती. आता इथं पीठ मळून ठेवलं होतं दिवे बनवायसाठी आणि आयुष्य इथं चालू आहे. त्याचे दिवे बनवायचे चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे आता धावपळ होते माझी खरं. आता श्रावण महिना सुरू झाले. आपले जे सणवार आहेत ना ते आपण मनापासून करायला पाहिजेत. रोजचा दिवस तर आपल्याला ना सारखाच असतो, पण हे सणवार अजून केलं ना घरात एक वेगळीच ऊर्जा तयार होते आणि पॉझिटिव्ह वाटतं. आता बाहेरून जरी आपण आलो ना तर या कोपऱ्यात देवाचा दिवा लावलेला दिसतो, समय लावलेले दिसते, पूजेची मांडणी केलेली दिसते. एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. आणि मला स्वतःला पण हे श्रावणातले छोटे छोटे सण असतात ना ते साजरे करणं, पूजेची मांडणी करणं, बाहेर रांगोळी काढणं या गोष्टी खूप आवडतात. पण आत्ता असं होतं की अधूनमधून सारखं राधाला घ्यायला लागतं. त्याच्यामुळे ना कोणत्या गोष्टीवर नीट कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. म्हणजे दिवे आणून ठेवले, परत घ्या राधाला खेळवा, तिला शांत करा, परत बाकीची तयारी केली, परत शांत करा, मग दिवे बनवताना राधाला घेऊन करा. आता इथं ना ती मला पूजाच करू देत नव्हती, एवढा गोंधळ चाललेला तिचा. तिला जेव्हा मांडीवर घेतली आता ते दिवे बघण्याच्या नादात गुंगली ती. त्याच्यामुळे तिला मांडीवर घेऊनच पूजा केली. आता मी घंटी वाजवताना मात्र आयुष आणि राधा दोघांचं लक्ष घंटीवरतीच होतं. आणि राधा पण घंटीला बघतच बसली होती कशा आवाज येतो त्याला. त्यामुळे मी उशीरपर्यंत घंटी वाजवत होते. आणि आता इथं आपली फायनली पूजा झाली. आज पूजा झाल्यानंतर पण असं सारखं वाटायचं मी काही विसरले नाही ना. म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे कदाचित तसं होत असेल. आणि हो, तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या की या समया चांदीच्या आहेत का, किंवा हे जे ताट आहे ते चांदीचं आहे का. तर नाही, हे दोन्ही ताट पण नाही आणि समया पण दोन्ही पण चांदीचं नाही आहे, ते प्लेटेड आहे. म्हणजे साधारण समया या मला वाटतं की 800 ते 900 रुपयाला एक अशी भेटत असेल. आणि या दोन्ही सिल्वरवाल्या ज्या समया आहेत ना त्या आमच्या लग्नातले आहेत. म्हणजे एक माझ्या लग्नातली आणि एक ताईच्या लग्नातली, म्हणजे दोघींसाठी एक एक दिलेली होती. पण घरी ऑलरेडी आमच्या अशावाल्याच दोन आहेत ज्या वास्तुशांतीला कोणीतरी गिफ्ट दिलेल्या होत्या. मग 4 झाल्या म्हणून 2 मी माझ्याकडे दिल्या आणि 2 घरी ठेवल्या होत्या. आणि ते सिल्वर जे ताट आहे ना ते नेस्तेशिया ब्रँडचं प्रमोशन आलं होतं मला, तर त्या प्रमोशनमध्ये आलेलं होतं आणि खूप छान आहे बरं का ते ताट. ते आता हे तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं जे कमेंट आले होते त्याची. आता त्याच्यानंतर बघा इथं आयुष्य मी ऑप्शन करून घेतलं आणि राधाचं पण करून घेतलं. राधाचा फेस दाखव नेहमी तुम्ही म्हणता, पण आज थोडासा राधाचा फेस तुम्हाला दाखवलं आहे बरं का. आजकाल खूप धावपळ होते, तरी पण आज मोठा व्लॉग शूट केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि चॅनेलला हाईप पण करा, या व्हिडिओला आपल्याला हाईप पण करा. त्यामुळं ना मोठे व्हिडिओ बनवायला मला पण थोडंसं मोटिवेशन भेटेल. वेळी ना ऑप्शन करायला आयुष एकटा होता. यावेळेस ना आपली लक्ष्मी म्हणजे आपली राधा पण आहे बरं का. पुढच्या वर्षी काय एवढी मला सुबक मांडणी करता येईल का नाही काय सांगता येत नाही बरं का. राधा आपली ओढायला लागली इकडे इकडे की किती आवरू किती नको असं होईल मला. मागच्या वेळी आयुष लहान होता, तो खूप प्रश्न विचारत होता, आज माझा बड्डे करताय का, काय करताय, केक का आणला नाही तुम्ही, असं विचारत होता तो मला. यावेळी मात्र तो चांगला समजदार झालाय. बरं, आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया